सात फेरे अग्नीच्या साक्षीने भाग 20. मागील भागात संध्याकाळ झाली. सागरला सिटीमध्ये गेल्यामुळे यायला बराच वेळ झाला होता. इकडे केतकी घरातील सर्व कामं आवरून रूममध्ये निराश होऊन झोपली होती. आज तिला काहीही करून एक्झाम फॉर्म भरायचा होता, पण सागरचा काहीच पत्ता नव्हता. तिने त्याला एकदा दोनदा फोनही केला होता, पण दिवसभर कामात बिझी असल्यामुळे त्याने तिच्या फोनकडे दुर्लक्ष केलं होतं. केतकी बेडवर सागरची वाट पाहत पडली होती आणि तिचा डोळा लागला होता. अचानक तिच्या कमरेत कोणीतरी हात घालून तिला जवळ ओढून घेतलं आणि तिच्या त्या पोटावर होणाऱ्या अचानक थंड हाताच्या स्पर्शाने केतकीचे लगेच डोळे उघडले आणि समोर दिसणाऱ्या व्यक्तीला पाहून तिच्या चेहऱ्यावर लगेच आठ्यांचं जाळं पसरलं. आता पुढे तुम्ही? केतकीने त्याला पाहिलं आणि ती लगेच ताडकन बेडवरून उठून बसली. हो मीच. अजून दुसरं कोणी असेल बुद्धू? सागरने परत उठून केतकीचा उजवा हात पकडला आणि जोरात स्वतःकडे ओढून घेतलं. त्याची पकड आणि त्याचा जोर एवढा मोठा होता की केतकी इच्छा नसतानाही धाडकन त्याच्या अंगावर कोसळली. रात्री झोपताना तिने मोकळे सोडलेले लांब केस सागरच्या गालाला स्पर्श करून गेली आणि त्याला गुदगुदी झाली. तसे त्याची पकड पुन्हा सैल झाली आणि तिने सागरला पुन्हा दूर करायचा प्रयत्न केला, पण सागरने पुन्हा तिला ताकदीनिशी घट्ट पकडून ठेवलं. दूर व्हा तुम्ही सागर, मला नाही बोलायचं तुमच्याशी. केतकी लटका राग दाखवत तिचं नाक फुगवत म्हणाली आणि त्याला पाठमोरी उठून बेडवर बसली. नक्कीच ती रागात आहे. सागरला समजलं, त्याला कारणही तसंच होतं. आज तिची एक्झाम फॉर्मची लास्ट डेट असून देखील तो लवकर घरी आला नव्हता. तोही तिच्या पाठोपाठ बेडवर बसून उठला आणि त्याने मागून पुन्हा केतकीला मिठी मारली. त्याच्या अशा वागण्याने तिचा राग जिरून गेला, पण तरीही मन मानायला तयार नव्हतं. निदान हो किंवा नाही म्हणून तरी सांगायचं, असं लहान मुलांसारखं समजूत काढायला. मी काय लहान आहे का? मनातच ती स्वतःशी बोलत होती. सागरने तिच्या पाठीवर मागून त्याची हनवटे टेकवली. तू रागवलीस का माझ्यावर? त्याने हळूच त्याच्या माजक आवाजात तिला विचारलं. त्याचे गरम श्वास तिच्या कानावर जाऊन तिला आणखी कसतरी होत होतं. मनाची धडधड त्याच्या जवळ येण्याने नेहमीच वाढायची तिची. हां. तिने फक्त हुंकार दिला आणि डोळे बंद करून ठेवली. ती त्याला अनुभवत होती. सॉरी जान. अगं, आज खूप काम होतं, वेळ नाही मिळाला. सागरने आपले दोन्ही हात पाठीमागून तिच्या पोटावर ठेवून तिला घट्ट मिठीत टाकलं आणि त्याचा गरम स्पर्श तिला तिच्या उघड्या पाठीवर जाणवला, पण मन आतून दुःखी झालं येतो. तिने त्याच्या मिठीतून स्वतःला सळवून घेतलं आणि ती बाहेर बाल्कनीत येऊन उभारली. थंड हवेची झुळूक अंगाला स्पर्श करून जात होती. अगदी मनाला ताजंतवानं वाटत होतं. सागर बेडवरून उठून पुन्हा तिच्या जवळ गेला आणि पुन्हा तिच्या ओपन बॅगवरून बोट फिरवायला सुरुवात केली. त्याच्यात हीच तर जादू होती. त्याच्या याच अदाने ती त्याच्या प्रेमात पडली होती. अचानक सागरला त्याच्या हातावर काहीतरी दवबिंदूसारखं थंड जाणवलं. त्याने त्याच्या मोबाईलची टॉर्च लावली तर केतकीच्या डोळ्यातील अश्रूचा एक थेंब त्याच्या हातावर पडला होता. नेहमी तिच्या मागोमागे फिरणारा सागर आज मात्र तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कमी पडला होता. याच गोष्टीने तिचे डोळे पाणावले होते. तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्याला आता चैन पडेना. कधी एकदाचं सत्य सांगून टाकतो असंच त्याला झालं होतं, पण तिला असं रडताना पाहून त्याला मज्जा पण सुचत होती. जान, डोंट क्राय. मी आहे ना तुझ्यासोबत. आपण तुझी सगळं स्वप्न पूर्ण करू, पण तू रडू नकोस. सागर तिची समजूत काढत होता. तिचं रडणं पाहून त्यालाही आता हसायला येत होतं. ती रडताना खूप क्यूट फेस करून रडत होती. तिचं नाक त्या टॉर्चमध्ये खूपच लाल दिसत होतं आणि ते रडताना अजूनच वर जात होतं. दूर व्हा सागर, खोटारडे आहात तुम्ही. एक्झाम फॉर्मच नाही भरला तर मी माझं कसं ड्रीम पूर्ण करणार? तुम्ही तुम्ही जबाबदार आहात माझ्या रडण्याला. ती पुन्हा रडत रडत बोलली आणि पुन्हा तिचं लाल झालेलं नाक तिने वर ओढलं. सागर तिला छोटे छोटे कागदी स्वाईप नाक पुसण्यासाठी देत होता. ती त्याच्या हातातून एक एक नॅपकिन घेऊन पुसून टाकत होती. सागरने आणखी एक कागद तिच्यासमोर धरला. ती त्याला नॅपकिन समजून पुसणार तोच तिचं लक्ष त्या कागदावर गेलं आणि तिच्या चेहऱ्याचा रंगच बदलला.
क्षणात रागीट एक्सप्रेशन जाऊन तिच्या चेहऱ्यावर गुलाबी छटा पसरली आणि तिचे ओठ आपोआप रुंदावले गेले. एक घोळ हसू तिच्या गालावर उमटलं. सागर आज दुपारी वेळ काढून सिटीला गेला होता आणि त्याने स्वतः आठवण करून तिचा एक्झाम फॉर्म सबमिट केला होता. तीच रिसेप्ट त्याने तिच्यासमोर ठेवली होती. "सागर, तुम्ही माझा फॉर्म भरलात?" तिने कागद हातात घेऊन टुणकन जागेवरून उडी मारली. "मग माझी एकमेव राणी आहेस तू. तुझं एवढं स्वप्न मी पूर्ण नाही करणार का?" सागर पुन्हा तिच्याजवळ जात बोलला. त्याने त्याचे दोन्ही हात पुन्हा तिच्या गळ्यात टाकले आणि तिला जवळ ओढून घेतलं. तशी ती स्वतःच त्याच्या मिठीत आली. यावेळी तिचे डोळे भरून आले होते. आपला नवरा आपल्यासाठी ऑफिस सोडून एक्झाम फॉर्म भरायला जाऊ शकतो, तेही आपल्याला न सांगता. यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. "तुला एक विचारू?" सागर तिच्या खांद्यावर त्याचे दोन्ही हात टाकून तसाच उभा होता आणि दोघेही तसेच एकमेकांच्या डोळ्यात पाहत गोल गोल फिरत होते. "हां." तिनेही त्याच्या डोळ्यात पाहत फक्त हुंकार भरला. "तू एवढ्या दिवस का काहीच बोलली नाहीस? म्हणजे तुला शिकायचंच होतं, तर तू तसं सांगायला हवं होतं मला." "सॉरी. खरं तर मी सांगायला हवं होतं, पण मला नव्हतं वाटत की या घरात खरंच माझ्या करिअरसाठी परवानगी मिळेल ते. आणि लग्न झाल्यापासून मी खरंच घरकामात गुरफटले होते. त्या दिवशी सीमाचा फोन आला नसता तर मी कदाचित विसरले असते की माझंही काहीतरी स्वप्न आहे. पण तुम्ही माझ्या करिअरचा विचार केलात. मला खरंच तुमचे आभार कसे म्हणावे समजत नाही." केतकिरी दिलगिरी व्यक्त करत म्हणाली. "आणि जर मी तुला पुढे शिकायची परमिशन दिली नसती तर?" सागरने उगीच प्रश्न केला. तिचं उत्तर ऐकण्यासाठी तो तितकाच उत्सुक होता. "तर मग मी तुमच्याजवळ हट्टच केला नसता. हां, मात्र मला माझे लग्न झाल्यामुळे शिकता आलं नाही. त्या दिवशी जर माझं अचानक लग्न झालं नसतं तर कदाचित मीही इतर महिलांप्रमाणे कुठेतरी जॉब नक्कीच केला असता. ही खंत माझ्या मनात आयुष्यभर टोचत राहिली असती." केतकीने तिच्या मनातील खंत व्यक्त केली. "हो, आणि तुझं स्वप्न माझ्याशी लग्न झाल्यामुळे पूर्ण होऊ शकलं नाही. त्या गोष्टीचं मलाही दुःख झालं असतं. पण आता तू बिनधास्त राहा. कारण मी तुझ्या प्रत्येक गोष्टीत तुझ्यासोबत आहे. तुला जेवढं शिकायचं तेवढं शिक. तुला जेवढं आकाशात फिरायचं आहे तेवढी मोठी झेप घे. तुझी सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुझ्या आयुष्यात आलो आहे. आता थांबू नकोस." सागर तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागला होता. ती त्याचा प्रत्येक शब्द मन लावून ऐकत होती. आतापर्यंत तिने तिच्या कित्येक मैत्रिणींना लग्न झाल्यावर शिक्षणापासून, करिअरपासून वंचित राहिलेलं पाहिलं होतं. पण तिचा लाईफ पार्टनर असा असेल यावर विश्वासच बसत नव्हता. "हो, ते सगळं ठीक आहे, पण बाबासा आणि आई." केतकीसाठी तिच्या सासू-सासऱ्यांचा सुद्धा पाठिंबा महत्त्वाचा होता. "तू ना खरंच बुद्धू आहेस. अगं, त्यांच्याशी बोलूनच मी फॉर्म भरला ना तुझा. आता तू हे सगळं सोडून दे आणि नीट अभ्यासावर फोकस दे." सागरने तिला नीट समजावलं आणि तिने मानेने हो असा होकार दिला. आणि अजून एक, "आता आमची ही इच्छा पूर्ण करा आता." असं बोलून सागरने पटकन केतकीचे ओठ ओठात घेतले. तिनेही लगेच डोळे बंद केले. ती त्याच्या मिठीत त्याच्या स्पर्शाने मोहरली. सागरने तिला नेहमीप्रमाणे दोन्ही हातावर उचलून बेडवर आणलं. प्रणयाचा परमोच्च गाठून ते दोघे एकमेकाला सुखावत तसेच बेडवर पडून राहिले. दुसऱ्या दिवशी सागरला जाग आली. उन्हाची किरणं खोलीत पसरली होती. त्याने एक मोठा आळस दिला. केतकी तर केव्हाच उठून अंघोळ करून किचनमध्ये गेली होती. आज उशिरा उठल्यामुळे सागर फेरफटका मारण्यासाठी गेला नाही. त्याने घड्याळात पाहिलं. आज बँकेचे अधिकारी लोन बँकेत येणार होते. तो अर्धा तास लेट होता, म्हणून वाऱ्याच्या वेगाने तो आवरत होता. अचानक त्याची मेसेज टोन वाजली. "यू हॅव बीन सस्पेंडेड फ्रॉम युअर पोझिशन." असा मेसेज त्याच्या जीमेलवर त्याला दिसला. त्याला नोकरीवरून निलंबित केलं होतं.